साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत बाजीराव पडसाळी येथील सुरू असलेली कामे 17 मे पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या। श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढाव्याबाबत भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली। या बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा तथा पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिनी थापे, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे, मंदिर समिती सदस्य शकुंतला नडगिरे, डॉक्टर दिनेश कुमार कदम, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, शिवाजीराव मोरे, उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मिटकरी, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश रोकडे उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत बाजीराव पडसाळी येथील व्यंकटेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, कव्हर शेड आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत। यासाठी संबंधित कंत्राटदाराने कामाची गती वाढवण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करावे। पुरातत्व विभाग व संबंधित कंत्राटदार यांनी मंदिर समिती सदस्य यांच्या समवेत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावीत। मंदिरात कुठेही पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी। दगड कोटिंग कामे पूर्ण करावीत। तसेच प्रांताधिकारी व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी सुरू असलेल्या कामांचा दररोज आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, बाजीराव पडसाळी येथील कव्हर शेडचे काम सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी जाताना अडचणी येतात। अधिक मासात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कव्हर शेडचे काम तात्काळ पूर्ण करावे। तसेच महालक्ष्मी व बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी व्यंकटेश्वर मंदिर व महालक्ष्मी मंदिराचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या। बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या।